चला नमस्कार मित्रांनो, आजचं लेक्चर हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचशा अशा गोष्टी समजून घेणार आहे कारण ज्या गोष्टीमुळे आपले मार्क जात असतात परीक्षेला। आता बऱ्याच वेळा काय होत असतं, आपण चांगल्या प्रकारे पोलीस भरतीचा अभ्यास करत असतो, वर्षानुवर्ष बरेच मुलं अभ्यास करत असतात, पण कुठेतरी एका मार्कावरून 2 मार्कावरून 5-6 मार्कावरून त्यांचा रिझल्ट जात असतो। आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच काय की आपल्याला जो काही सिलेबस परीक्षेला विचारला जात असतो तो सिलेबस तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेत नसतात। आता सिलेबस म्हणजे तुम्ही म्हणशाल सर पोलीस भरतीची तयारी करतोय म्हणल्यावर आम्हाला सिलेबस चांगल्या प्रकारे माहिती असणार आहे। आता सिलेबस आहे तो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळालं असेल की पोलीस भरतीला स्टार्टिंगला तुम्ही सिलेबस बघितला असेल की हा सिलेबस अभ्यासक्रम आपल्याला पोलीस भरतीला असणार आहे, हे टॉपिक असणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे मार्क ज्या गोष्टीमुळे जात असतात, ज्यामुळे तुमचे प्रश्न चुकत असतात, त्या गोष्टी तुम्ही नोटीस नाही केला, त्या तो जो काही अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम तुम्ही व्यवस्थित बघितला नाही। अभ्यासक्रम तुमचा जो काही सिलेबस आहे तो जर एकदा तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं तर तुम्हाला कोणकोणत्या घटकावर कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जात असतात ते ऑटोमॅटिक कळणार आहे। आपले मार्क जे परीक्षेला जात असतात ते याच टॉपिकच्या प्रश्नावरती जात असतात। मग तुम्हाला जर सगळा सिलेबस माहिती आहे, कशा प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा माहिती आहे, तर मग आपला जो काही स्कोर आहे तो 60-65 पर्यंतच का बरं अटकतोय, 70-75 पर्यंतच का बरं अटकतोय, नेहमी आपण 2-3 वर्षापासून वेटिंगला का बरं राहतोय, 2-2 3-3 मार्कावरून आपला रिझल्ट जातोय। तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टींना सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत जी काही पोलीस भरती करताय ती पोलीस भरती म्हणजे चालू आहे धक्केबाज पोलीस भरती आपली चालू आहे। आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस समजून घेतला पाहिजे। सिलेबस मध्ये बी काय समजून घेतलं पाहिजे, फक्त एवढे टॉपिक येणार आहे असं नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर या सिलेबस मध्ये जे टॉपिक आहे त्या टॉपिकचे तुम्हाला जे अवघड प्रश्न विचारले जात असतात ते समजून घेणं आणि ते कशा प्रकारे सोडवता येईल हे समजून घेणं म्हणजेच अभ्यासक्रम व्यवस्थित पडताळणं, अभ्यासक्रमाचा व्यवस्थित अभ्यास करणं। कारण ज्या अभ्यासक्रमावरती आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न विचारले जात असतात, विशेषतः जे अवघड घटक आहे किंवा अवघड प्रश्न आहे, कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या घटकावर येत असतात ते कळालं पाहिजे। म्हणून आपण आजच्या या लेक्चरमध्ये त्याच गोष्टी तुम्हाला उघडकीस आणून देणार आहे की या घटकामुळे या प्रकरणावरून वरील या अवघड प्रश्नामुळे किंवा गोंधळ करणाऱ्या प्रश्नामुळे तुमचे जे मार्क जात असतात ते मार्क यापुढे जाऊ नये। जर तुम्हाला ते प्रश्न कशा प्रकारे असतात ते कळालं किंवा कशा प्रकारे सोडवायचे ते जर कळालं तर तुम्हाला तुमचे जे काही मार्क जात असतात ते जाणार नाही। गणित या विषयाचा आपण संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेणार आहे, कारण गणित या विषयामध्ये बरेच जे काही नवीन मुलं असतात त्यांना तर गणिताचा काटाच असतो, 36चा आकडाच असतो। ज्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे त्यांना सुद्धा आउट ऑफ स्कोर येत नाही गणितामध्ये, कुठेतरी 5-6 प्रश्न चुकतात, 7-8 प्रश्न चुकतात। पण गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असे जे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवून देऊ शकतात। आणि इथं जर तुम्ही आउट ऑफ घेतले त्यावेळेस तुमचं जे काही नाव आहे ते लिस्ट मध्ये असणार आहे, कारण गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे तिन्ही विषय तुमचे आउट ऑफ असले पाहिजे। 2-4 मार्क इकडे तिकडे झाले तरी चालेल। आणि तिकडे तुम्हाला चौथा विषय जीकेचा असतो, कधी जीके जर जास्त विचारलं किंवा 25 मार्काचं काना विचारलं तिथं तुमचे थोडेफार मार्क कट होता म्हणजे होता, कारण जीके मध्ये 6 ते 7 विषय समाविष्ट आहे। मग एवढ्या 6 ते 7 विषयाचा अभ्यास करणं कोणत्याही कितीही हुशार असला तरी त्या विद्यार्थ्यास शक्य नाही। त्यामुळे तिथं कुठेतरी मार्क कटतच असतात आपले। त्यामुळे आपल्या जे हातात आहे, जे विषय, जे मार्क आपल्या हातामध्ये आहे त्या विषयाचा, त्या मार्काचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करून तिथं आउट ऑफ मार्क घेतले पाहिजे। ठीक आहे, त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतिम रिव्हिजन बॅच। आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन वरती आपण अंतिम रिव्हिजन बॅच चालू केली आहे। बॅचचं नाव आहे बघा रिव्हिजन बॅच फास्ट ट्रॅक बॅच। यामध्ये आपण सगळं जे काही पोलीस भरतीचं रिव्हिजन घेणार आहे आणि विशेषतः म्हणजे अवघड घटकावरती आपण फोकस देणार आहे। जे अवघड घटक परीक्षेला विचारत असतात, जे अवघड प्रश्न परीक्षेला विचारत असतात ते सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे, ट्रिक नुसार कसे सोडवायचे, भरपूर साऱ्या ट्रिक आपण तुम्हाला या बॅच मध्ये दिलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जो टॉपिक आपण शिकवलेला आहे त्या टॉपिकच्या आपण टेस्ट आणि नोट्स देते। म्हणजे टॉपिक शिकवणं झाला तर त्या टॉपिकवर लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट येत असती, म्हणजे त्या टेस्टच्या प्रश्नांमधून तुमचा सगळा तो टॉपिक व्यवस्थित कव्हर होणार आहे। पूर्ण प्रकारचे पूर्ण टाईपचे प्रश्न आपण तुम्हाला त्या टेस्ट मध्ये देत असतो। तुम्हाला बॅच आवडली, 2-4 लेक्चर फ्री मध्ये टाकलेले 7 ते 8 लेक्चर, ते लेक्चर एकदा बघा। तुम्हाला जर वाटलं की महाराष्ट्र अकॅडमी मध्ये ही जी बॅच आहे ती खरंच चांगली गड्या, त्यावेळेसच तुम्ही ती बॅच घेऊ शकता। अदरवाईज बॅच नका घेऊ, पण तुम्हाला फुकटमध्ये ज्या नोट्स टाकलेल्या आहे गणिताच्या असो किंवा बाकीच्या विषयाच्या असो त्या तरी नोट्सचा स्वतः फायदा करून घ्या। ठीक आहे, ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे। बॅच बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे। सगळे जे काही शिक्षक लोक आहे ते वेगवेगळे विभागामध्ये सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे, त्याचबरोबर त्यांची निवड कुठं ना कुठं झाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही शिक्षक लोक असे त्यांनी UPSC MPSCच्या वेगवेगळ्या
मुलाखती दिलेल्या आहे. मग या सगळ्या अनुभवी लोकांकडून तुम्हाला शिकायचंय. आता पहिलाच टॉपिक आपल्याला आहे बघा, संख्या टॉपिक. संख्या टॉपिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. सम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग 15 पासून 7वी विषम संख्या कोणती असणार आहे, 15 पासून पूर्वीची 8वी विषम संख्या कोणती असणार आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न संख्या या टॉपिक वरती विचारले जात असतात. कधी कधी डायरेक्टली सोपे सोपे प्रश्न येतात मूळ संख्येवरती, सम संख्यावरती, विषम संख्यावरती. पण आपण जो काही फोकस करणार आहे तो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये करणार आहे जे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकत असतात. आता हे जे काही सगळे प्रश्न आहे मी ऍप मध्ये तुम्हाला सगळे सोडवून दाखवलेले. बॅच मध्ये प्रत्येक टॉपिकचे अवघड अवघड प्रश्न आपण घेतोय. म्हणून आज फक्त मला तुम्हाला हे जे काही आपला सिलेबस आहे त्या सिलेबसवरचे अवघड अवघड जे प्रश्न आहे, अवघड अवघड टॉपिकवरचे अवघड अवघड घटक फक्त दाखवायचे. आणि हे सगळे प्रश्न तुमच्या पोलीस भरतीला विचारलेले. आज तुम्हाला कळन की आपले मार्क नेमकं कोणत्या गोष्टीमुळे आणि कोणत्या प्रश्नामुळे जात असतात. आता बघा, वर्धा पोलीस 2024 ला हा संख्या टॉपिक वरचा प्रश्न विचारला होता. तुम्हीच बघा सोडवायला किती वेळ लागणार आहे, किती आपलं कन्फ्युजन करणार आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला शाब्दिक उदाहरणं इथं तयार करावं लागतात, समीकरण तुम्हाला इथं तयार करावं लागतात आणि समीकरण तयार करून अशा शाब्दिक उदाहरणाचं उत्तर येत असतं. मग इथं कुठंतरी वेळ जात असतो. अशा प्रकारची संख्या जर दिली, अशा प्रकारचा प्रश्न दिला तर कधी कधी तुम्हाला गोंधळात टाकत असतो. बघा, एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी मूळ संख्येपेक्षा लहान आहे तर मूळ संख्या कोणती. तुम्हाला मूळ संख्या कोणती असं इथं बोललेलं आहे. पण या सगळ्या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत या संख्यामध्ये तुम्हाला 67 ही मूळ संख्या दिसणार आहे. बरोबर आहे, 67 ही मूळ संख्या दिसते. मग आपल्याला वाटतंय की 67 हेच त्याचं उत्तर आहे कानू, पण 67 हे त्याचं उत्तर नाही. कारण त्यांनी स्पष्ट काय विचारलेले, तुम्हाला मूळ संख्या विचारलेली आहे. मग कन्फ्युजन होतं तुम्हाला की त्याचं उत्तर 67 आहे कानू, कारण मूळ संख्या आहे. पण सगळ्यात महत्वाचं समजून घ्या, प्रश्नामध्ये काय दिलेले, एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. 2 अंकांची बेरीज किती आहे, 11 आहे. 6 आणि 7 ची बेरीज किती होती, 13. 4 आणि 4 ची बेरीज किती होती, 8. 7 आणि 7 ची बेरीज किती होती, 14. एक पहिलीच अशी संख्या आहे 9 आणि 2 की त्यांच्या अंकांची बेरीज 11 होती. एका सोप्या गोष्टीवरून उत्तर काढू शकतात. हे जे तुम्हाला मूळ संख्या दिलेलं आहे इथं, ही मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येबद्दल ते बोलत आहे तिला बी मूळ संख्या म्हणत असतात. मूळ संख्यांचे 2 टॉपिक, 2 टाईप. एक मूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही तिला मूळ संख्या आपण म्हणत असतो. एक मूळ संख्या म्हणजे काय, मूळ जी रिअल वाली आहे, वास्तव वाली आहे ती मूळ. म्हणजे ज्या संख्येबद्दल हे बोलत आहे तिला सुद्धा मूळ संख्या म्हणत असतात, म्हणजे दिलेली संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा टॉपिक आपला विभाज्यतेच्या कसोट्या. त्याच्यावरती सुद्धा बरेचसे प्रश्न आपल्याला मिळत असतात. कधी कधी डायरेक्टली विचारतात तुम्हाला, या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जाईल, 3 न भाग जाणारी संख्या कोणती खालील 4 पर्यायामध्ये. अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारत असतात. कधी कधी असे विचारतात, एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले. म्हणजे एक संख्या आहे कोणती तरी, तिला काहीतरी आपल्याला भागायचं होतं, पण भागण्याऐवजी आपण काय केलं, त्या संख्येला 2 न गुणलं. मग 2 न गुणल्यानंतर उत्तर 8 आले तर ती संख्या कोणती आहे किंवा खरं उत्तर काय असणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागतं रे, शाब्दिक उदाहरण दिलेलं असतं, त्याच्यावरून तुम्हाला समीकरण तयार करावं लागतं आणि समीकरण तयार करून कॅल्क्युलेशन करून मग सोडवावं लागतं. म्हणजे इथं तुमचा भरपूर सारा वेळ जाणार नाही. पण हे सगळे प्रश्न कसे सोप्या पद्धतीने सोडवायचे, कशा ट्रिक्सनं सोडवायचे, कशा पद्धतीनं मांडणी करायची, प्रश्नाची मांडणी जर व्यवस्थित करता आली तर उत्तर पण व्यवस्थित लवकर निघत असतं. हे सगळं आपण आपल्या रिव्हिजन बॅच मध्ये शिकवते मुलांना. बघा, अशा प्रकारे प्रश्न दिल्यानंतर तुम्हाला इथं यस म्हणजे काय दिलेलं असतं. सारखा सारखा विचारला जाणारा प्रश्न आहे, तुमच्याच पोलीस भरतीला विचारलेला आहे प्रश्न. मग त्यावेळेस आपल्याला हे जे प्रश्न आहे इथं तुम्हाला वेगवेगळे अंक वापरून घ्यावं लागत असतात, वापरून पाहावं लागत असतात. पण ते न वापरता कशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचंय, सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करून घेते. त्याचा पुढचा जो काही टॉपिक आहे आणि वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे आणि बऱ्याचशा उदाहरणांमध्ये या टॉपिक मधून अडचण येत असते विद्यार्थ्यांना. मूलभूत क्रिया, ज्याच्यामध्ये बॉडमार्कचा नियम सुद्धा काय होत असतो, समाविष्ट होत असतो. बघा, अशा प्रकारे प्रश्न विचारला तुम्हाला 734 गुणिले 999. आता 734 गुणिले 999 करायला गेलं तर तुम्हाला इथं कमीत कमी 1 मिनिट लागेल. एवढा मोठा गुणाकार खाली तुम्ही इथं लिशान, इथं लिशान, गुणाकार होईल. पण ह्या प्रश्न तुम्हाला दिलाय परीक्षेला, तुम्ही काही 5वीचा मुलगा नाही, त्यांना माहितीये 5वीच्या मुलाला सुद्धा आता गुणाकार येतोय. पण हे पोलीस भरतीचे प्रश्न, पोलीस भरतीचे मुलं आहे. मग पोलीस भरतीच्या मुलांना हा प्रश्न का बरं दिला, तर त्यांनी काहीतरी लॉजिक इथं वापरलं पाहिजे, काहीतरी ट्रिक इथं वापरली पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर 2 ते 3 सेकंदामध्ये काढलं पाहिजे. जर तुमचा अभ्यास असला, तुम्हाला ट्रिक कळाली या प्रश्नाची, तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर फक्त 2 सेकंदामध्ये सुद्धा काढू शकता. पेन सुद्धा उचलायची गरज नाही दादा.
2 सेकंदामध्ये तुमचं उत्तर येणार आहे. फक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय रे दादांनो, तर तुम्हाला 9 गुणिला 9 गुणिला 9 या संख्येनं कोणत्याही संख्येला गुणायचं असलं किंवा सिंगल 9 कोणत्याही संख्येला गुणायचं असलं, 99 कोणत्याही संख्येला गुणायचं असलं किंवा 99,999 कोणत्याही संख्येला गुणायचं असलं तर त्याच्यासाठी एक ट्रिक असते, एक सोपी पद्धत असते. हे जे प्रश्न आहे सगळे, तर हे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे किंवा या गुणाकारासाठी काय जी ट्रिक आहे सगळी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये शिकवल्या जाते. मग रिव्हिजन बॅचचं जे काही वेगळा एक विषय असणार आहे तो हाच असणार आहे, ज्याच्यामध्ये अवघड प्रश्नावरती भर दिल्या जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर ट्रिक्स भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे, सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या जाणार आहे. आता हा प्रश्न जर आपण डायरेक्टली सोडवायला गेलो, तुमच्या पोलीस भरतीला विचारलेला आहे बघा, गोंदियाला आणि भंडाराला भरपूर अवघड प्रश्न विचारत असतात पण सगळे प्रश्न कमी वेळेमध्ये सुटत असतात. इथं 783चा 3 वेळेस गुणाकार करून, 217चा 3 वेळेस गुणाकार करून, मग इथं 2 वेळेस गुणाकार, पुन्हा इथं 2 वेळेस गुणाकार, पुन्हा इथं 2 वेळेस गुणाकार, हे सगळं करायला दिवस निघून जाईल दादा. आणि दिवस निघून गेल्यानंतर बी बरोबर उत्तर येतं का नाही कानू, एखादं चिन्ह इकडं तिकडं झालं तर उत्तर चुकू शकतं आपलं. पण लक्षात घ्या, हे जे उत्तर आहे तुम्ही फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये काढू शकता. एवढा भला मोठा दिसणारा प्रश्न, तो कशानुसार, तर बैजिक राशीच्या सूत्रानुसार. कोणत्या सूत्रानुसार, हे जे सूत्र तुम्ही बघितले असं 8वी 9वीला असताना, याचं एक्सपान्शन होत असतं a + b, मग a चा वर्ग प्लस ab, त्याच्यानंतर प्लस b चा वर्ग, असं याचं एक्सपेन्शन होत असतं. a + b चा वर्ग, त्याचं a चा वर्ग प्लस 2ab + b चा वर्ग, हे सगळं तुम्ही बघितलं असाल. हे सगळं तुम्हाला बॅच मध्ये शिकवलं जाणार आहे. भयंकर दिसणारे प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये आणि सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतोय. त्याच्यानंतर अपूर्णांकावरती प्रश्न येत असतात बघा. इथं अपूर्णांक तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न एवढा सोपा आहे, हा प्रश्न खूप जास्त सोपा आहे, पण आपल्याला काय वाटतं माहिती का, अपूर्णांकामध्ये दिलेलं मग इथं काहीतरी अपूर्णांकांची बेरीज करावं, गुणाकार भागाकार, म्हणजे आपली जी मानसिकता बनलेली असते अशा प्रश्नासाठी जे शाब्दिक स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेले असतात, असं वाटतं की बाबांनो या प्रश्नाला सोडून द्यावं करून. पण सोडून देण्यासारखा प्रश्न नाही, एकदम चिल्लर सोपाचा प्रश्न आहे. बघा काय प्रश्न विचारला, मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या भागात सेंद्रिय खत 1/5 वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले, उरलेल्या 55 एकरामध्ये दुसरं काहीतरी गांडूळ खत वापरलं असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं, एकूण त्याला शेत किती आहे, मग या सगळ्यांची बेरीज म्हणजे त्याचं एकूण शेत असणार आहे. मग ते कशा प्रमाणामध्ये काढायचं, कशा पद्धतीने काढायचं, आणि जे शाब्दिक उदाहरणं आपल्याला परीक्षेला विचारत असतात, ज्याच्यावरून आपले मार्क जात असतात, ती शाब्दिक माहिती समीकरणामध्ये इथं कशा प्रकारे मांडायची जेणेकरून खालचं उत्तर आपलं पटक्यात निघन किंवा सेकंदात निघन, सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे, अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो, तर तो अपूर्णांक कोणता. आता याचं जे उत्तर आहे समीकरण तयार करून तुम्हाला सोडवता येणारच नाही, कारण समीकरण तयार करता आलं पाहिजे. मग समीकरण तयार करणं म्हणजे काय, एका अपूर्णांकाचा अंश त्याचा छेदापेक्षा 5 ने मोठा आहे, म्हणजे अंश छेदापेक्षा 5 ने मोठा आहे, छेद जर मी x म्हणला तर अपूर्णांक त्याचा जो काही अंश असणार आहे तो किती असणार आहे, x + 5 असणार आहे. पुन्हा त्याच्यामध्ये 4 मिळवले, याच्यामध्ये सुद्धा 4 मिळवले, तर येणार उत्तर 6/5 येतं. आता याला कॅल्क्युलेट करून जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर लगेच उत्तर येणार आहे. किंवा असे जे प्रश्न असतात, हे प्रश्न ऑप्शन नुसार सुद्धा लवकरच सुटत असतात, लगेचच सुटत असतात ऑप्शन नुसार सुद्धा. मग ऑप्शन कोणकोणते प्रश्न सोडवायचे, कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे, कोणत्या पद्धतीनं, कोणत्या ट्रिकनं सोडवायचं, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत. एकदा फक्त आपल्या रिव्हिजन बॅचचे 2-3 जे डेमो लेक्चर टाकलेले ना फ्रीमध्ये तुम्हाला गणिताचे, तेवढे लेक्चर एकदा बघा, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येईल की ह्या बॅच मध्ये नेमकं वेगळं काय काय शिकवलं जातंय आणि या बॅच मधून आपला स्कोर वाढू शकतो का नाही. जर तुम्हाला वाटलं तर नक्की तुम्ही बॅच घ्या. फक्त 200 रुपयाला बॅच मित्रांनो, 200 रुपयामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटणार आहे. 60-65 चा स्कोर तुमचा 90-95 पर्यंत त्या ठिकाणी हमखास जाणार आहे. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर रोमन अंकावरती डायरेक्टली सोपे प्रश्न परीक्षेला असतात. डायरेक्टली दिलेला असतो तुम्हाला, एखाद्या रोमन आकडा दिलेला असतो की बाबांनो याला आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये कसं लिहाल, किंवा एखादी आंतरराष्ट्रीय संख्या दिलेली असती, या आंतरराष्ट्रीय संख्येला रोमन अंकेमध्ये कशी लिहिला अशा प्रकारे, किंवा जे आपण मूलभूत क्रिया किंवा बॉडमास रूल बघितला त्या रूलच्या आधारित सुद्धा याच्यावर प्रश्न असतात की बाबांनो अशा प्रकारे दिलेला असतं बघा तुला, L गुणेला M भागेला पुन्हा D, असे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला मिळत असतात. मग L म्हणजे काय असतं, D म्हणजे किती असतं, M म्हणजे 1000 असतं का किती असतं, हे सगळं आपण काय करणार आहे आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. बघा 24 हे रोमन अंकात कसे लिहितात, रोमन अंकांवरती संख्यांवरती जास्त अवघड प्रश्न विचारत नाही, सोपे विचारतात. एखादा अवघड विचारला तर विचारू शकतात, ठीक आहे, पण आतापर्यंत जास्त अवघड विचारलेले नाही.
वर्ग, घनमूळ, घातांकमूळ याच्यामध्ये बऱ्याचशा ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहे. हे 2-4 टॉपिक बॅच मध्ये शिकवून झालेले. वर्ग सोप्या पद्धतीने कसा काढायचा, वर्ग काढण्याच्या कोणकोणत्या ट्रिक आहे, घन काढण्याच्या कोणकोणत्या ट्रिक आहे, घन कोणत्या पद्धतीने काढायचा जेणेकरून तुमचा घन काढणं चुकणार नाही, वर्गमूळ कोणत्या ट्रिकने काढायचा, कोणत्या सोप्या पद्धतीने काढायचं. घनमूळ काढणं तर लय सोपं आहे बाबांनो, 5वीचं पोरग सुद्धा काढन. मग घनमूळ कोणत्या पद्धतीने काढायचं. आणि जे काही घातांक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घातांकावरती खूप सारे प्रश्न परीक्षेला आलेले आणि घातांकाचे जे नियम आहे ते नियम कुठं कसे अप्लाय करायचे ते जर तुम्हाला एकदा कळालं तर बऱ्याचशा उदाहरणामध्ये तुमचं जे काही घातांक आहे ते यूज होणार आहे. आणि हा टॉपिक एवढा महत्वाचा आहे, या टॉपिक मधून तुमची जी काही स्पीड आहे खूप वाढू शकते प्रश्न सोडवण्यासाठी. कारण ह्या टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर कॅल्क्युलेशन वाढतं. इथं तुम्हाला बेरीज, गुणाकार, भागाकार या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या खूप वेळा करावं लागणार आहे, डोक्याला जोर द्यावा लागणार आहे, जेणेकरून तुमचे जे काही हे सगळं कॅल्क्युलेशन हे पक्क होईल, सवय तुम्हाला लागन. अशा प्रकारचे डेंजर दिसणारे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपण फक्त 10-12 सेकंदामध्ये सोडवून दाखवत असतो. आणि मुलं सुद्धा आता सोडवतायत. रिव्हिजन बॅच तुमच्या मित्रमैत्रिणीकडे असेल तर त्यांना विचारा की कशा प्रकारे हे प्रश्न सोडवतात आहे म्हणून. ठीक आहे, बऱ्याच जणांना हा प्रश्न सोडवणं जमत नाही, डायरेक्ट गुणाकार करून ते सोडवत असतात. पण जर तुम्हाला घातांकाचे नियम कळाले, घातांक जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिकले तर हा जो प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला सोडवणं जास्त अवघड जाणार नाही. बघा अशा प्रकारचा प्रश्न जिथं तुम्हाला भल्या मोठ्या मांडण्या कराव्या लागत असतात, 1 पेज भर 2 पेज भर एवढी सगळी मांडणी करायची गरज नाही. याच्यासाठी ट्रिक सांगत असतो. ज्या प्रश्नासाठी आपल्याला 2-4 मिनिटं वेळ लागणार आहे ते प्रश्न तुम्हाला यासाठी दिलेले असतात कारण त्याला कोणती तरी ट्रिक असती, त्याला कोणती तरी शॉर्ट मेथड असती, सोपी ट्रिक असती. नाहीतर तुम्हाला एवढा अवघड प्रश्न दिला आणि त्या प्रश्नाला सोडवायला 5 मिनिटं लागणार आहे असा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला देणार नाही. दिला तरी त्याच्या मागे ट्रिक असं एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि त्या सगळ्या ट्रिक तुम्हाला आपल्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला आपण कव्हर करून देतोय. ठीक आहे, बघा कसे प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर लसावी मासावी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. लसावी मासावी डायरेक्ट सरळ सरळ विचारतात. 2-3 संख्या देतात, या 3 संख्यांचा लसावी काय, या 3 संख्यांचा मसावी काय डायरेक्टली विचारतील. पण कधी कधी तुम्हाला असा अवघड प्रश्न विचारतील जो सोपा असतो पण दिसायला फक्त अवघड दिसतोय तुम्हाला. इथं फक्त तुम्हाला संख्यांचा लसावी काढावा लागत असतो. दिलेल्या संख्यांचा लसावी काढून जेवढे फुलं कमी करतात, जेवढे फुलं कमी पडतात तेवढे फुलं त्याच्यामधून वजा करायचे म्हणजे उत्तर येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला मसावी काढायची ट्रिक काय असती, लसावी काढायची ट्रिक काय असती या दोन्ही गोष्टी कव्हर करणार आहे. तुम्ही जी पद्धत वापरत असतात अवयव पद्धत त्याच्यापेक्षाही सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे मसावी लसावी काढण्याची. ठीक आहे, जेणेकरून उत्तर लवकर येईल आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कव्हर होतील. जे अशा अवघड वाटणारे तुम्हाला प्रश्न दिसतात, जे दिसायला भले मोठे दिसतात आणि आपल्याला वाटायलाही अवघड वाटतात, ते आता तुम्ही जर एकदा दोनदा लेक्चर केले तर ते प्रश्न तुम्हाला अवघड वाटणार नाही. फक्त तुम्हाला या संख्यांचा लसावी तिथं काढावा लागत असतो. पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं असतं की लसावी कुठं काढायचा, मसावी कुठं काढायचा, कोणतं उदाहरण दिलं कशा प्रकारे करायचं, जेणेकरून तुम्हाला कळालं पाहिजे. बऱ्याच मुलांना काय होत असतं की अभ्यास करतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतं, पण कोणता प्रश्न कोणत्या टाईपनं सोडवायचा तेच कळत नाही. टाईपनं सोडवायचा एवढं माहिती आहे, सोडवायचा कोणत्या पद्धतीनं तेच माहिती आहे, पण कोणत्या प्रश्नाला कोणत्या पद्धतीने सोडवायचे तो प्रश्नच त्यांना ओळखता येत नाही. मग या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या क्लिअर करून देतोय. बघा 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3, 4 या प्रमाणात त्या संख्या कोणत्या, आता संख्या माहित नाही आपल्याला, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी या सूत्राने बरेचसे उत्तर निघत असतात. पण ज्या संख्या माहिती नसल्या त्यावेळेस नेमकं काय करायचं, कधी कधी फक्त मसावी आणि लसावी दिलेला असतो आणि तुम्हाला त्या 2 संख्यांची बेरीज विचारलेली असती, कधी कधी त्या 2 संख्याच विचारलेल्या असतात. मग नेमकं काय करायचं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये शिकवल्या जाते आणि तुमच्याच पोलीस भरतीचे हे प्रश्न आहे आणि हेच प्रश्न तुमचे मार्क खात असतात. आता त्या प्रश्नांना तुमचे मार्क खाऊ द्यायचे नाही, तर तुमचे जे काही मार्क आहे ते तुम्हाला स्वतः खायचे. स्वतः खाल्ल्यानंतर तुमचं बरोबर त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येणार आहे. कोणत्या लिस्टमध्ये, पोलीस भरतीच्या. बघा सरासरी टॉपिक खूप महत्वाचा आहे, आता बॅच मध्ये शिकवणं चालू आहे. बघून घ्या, 2-4 टॉपिक झालेले ते टॉपिक सगळे बघून घ्या. बघा मंगेशला मराठी इंग्रजी सरासरी 65 गुण मिळाले, इंग्रजी गणितात 70 मिळाले, गणित व मराठीत 80 मिळाले. तर मंगेशला फक्त मराठीत किती गुण मिळाले, म्हणजे तुम्हाला ह्या दोन्हीची सरासरी काढणं, पुन्हा ह्या दोन्हीची सरासरी काढणं, पुन्हा या दोन्हीची सरासरी काढणं, त्याच्यानंतर फक्त मराठीची सरासरी काढणं, मग या सगळ्यामधून मायनस करणं, असा बराचसा मोठा खेळ इथं करावा लागतो. पण एवढा मोठा खेळ करायला 5 मिनिटं जाईल दादा, पण आपल्याला इथं 5 मिनिटं घालायची नाही, तर फक्त 6, 7, 8, 10, 15 सेकंदाच्या आतच त्या प्रश्नाला उडवायचंय. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर केल्या जाणार आहे.
पुणे ग्रामीण पोलीसला तुमचा हा प्रश्न विचारलेला आहे बघा. एका कार्यालयात 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष, 20 कर्मचाऱ्यांचे 40 वर्ष, उरलेल्या कर्मचाऱ्यांचं 58 वर्ष, तर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय किती? म्हणजे सगळ्यांच्या वयांची तुम्हाला बेरीज करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग सरासरी त्यांची काढावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर करतोय आपण, एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगतोय, टेस्ट देतोय मुलांना. टॉपिक झाल्यानंतर टॉपिकच्या आधारावर जे जे प्रश्न विचारत असतात, फक्त पोलीस भरतीलाच नाही तर सरळ सेवाला बी जे जे प्रश्न विचारत असतात ते सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायला देतोय, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि तुमचा जो काही स्कोर आहे तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाढला पाहिजे. आणि हे जे काही प्रश्न आहे हे माझ्या मनाने टाकलेले प्रश्न नाही दादांनो, तर तुमच्याच पोलीस भरतीला हे प्रश्न विचारलेले. हे प्रश्न त्यांनी अवघड परीक्षेला जसे की एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी ला किंवा क्लास 1च्या पोस्टला असे प्रश्न विचारलेले पाहिजे. ते प्रश्न ते आता पोलीस भरतीमध्ये विचारताय, कारण कॉम्पिटिशन वाढत चाललेले. आणि हे जे कॉम्पिटिशन आहे हे कॉम्पिटिशन एवढं वाढणार आहे हळूहळू की नंतर आपल्याला आपलं जे काही सिलेक्शन आहे ते घेणं एवढं सोपं राहणार नाही. त्यामुळे येणारी जी भरती आहे ती खूप मोठी असणार आहे, 15,000-15,500 जागाची. तर त्याच भरतीमध्ये आपलं काम झालं पाहिजे. त्या भरतीमध्ये सुद्धा लाखो विद्यार्थी फॉर्म भरत असतात. त्यामुळे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमधून तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर त्यांच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करावं लागणार आहे. हे अवघड प्रश्न सगळ्याच मुलांचे चुकत असतात, सगळ्याच मुलांना वाटत असतं की सोडून द्यावं, पण जे हुशार मुलं असतात किंवा ज्या मुलांचं रिझल्ट मध्ये नाव असतं ते ह्याच गोष्टी करतात. जे मुलं चुकतात ते आम्ही चुकू नये, जे मुलांना जमत नाही ते आम्हाला जमलं म्हणून आमचं सिलेक्शन झालं. ठीक आहे, म्हणून या गोष्टी समजून घ्या. युपीएससीचा मी दोन वेळेस इंटरव्ह्यू दिलेला आहे. 2 वेळेस इंटरव्ह्यू दिला म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या पास होऊन नंतर मग इंटरव्ह्यू दिला. म्हणजे एवढा सगळा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी कामा येणार आहे. बाकीच्या शिक्षकांची सुद्धा निवड झालेली आहे, मुलाखती दिलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला त्या बॅच मध्ये प्रॉपर शिकवायला भेटन. सेंट्रलचा अभ्यास केलेला आहे, एनडीएचा एकदा पेपर तुम्ही बघा, गणित किती अवघड विचारत असतं. तर गणित विचारल्यानंतर तुम्हाला ते सोडवण्यासाठी 2-3 पेज भरत असतात कधी कधी एका एक्झाम्पलचे. मग ते 2-3 पेज न भरता तिथं काय शॉर्ट ट्रिक वापरायची काय नाही, या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. म्हणून तुम्हाला त्याच्यापेक्षाही बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मीच तुम्हाला त्या बॅच मध्ये गणित शिकवतोय, जेणेकरून तुमचं जे काही गणित आहे ते पक्क झालं पाहिजे. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला शेकडेवारी टॉपिक मध्ये तुम्हाला बघा, वंदना आणि रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेला. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे, तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा किती टक्क्यानं जास्त आहे? आपल्याला आता विचारलं एखाद्यानं, माझं वय तुझ्यापेक्षा 20 वर्षानं जास्त आहे, मग तुझं वय माझ्यापेक्षा किती वर्षानं कमी आहे? तर आपण 20च म्हणत असतो आणि ते बरोबर आहे, पण तो नियम इथं लागू होत नाही. इथं आपल्याला कळतंय की वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% जास्त आहे, पण ती जी दुसरी आहे तिची जी उंची आहे ती हिच्यापेक्षा 40% कमी नसणार आहे दादांनो. तर त्याचं उत्तर वेगळंच येत असतं. आय थिंक 33.66 पॉईंट का 66 असं काहीतरी उत्तर येत असतं. ते आपल्याला काढून बघावं लागणार आहे. ते कशा पद्धतीनं काढायचं, काय काढायचं सगळं आपण शिकवणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकत असतात, कन्फ्युज करत असतात आणि तुम्ही सिली मिस्टेक करून अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर 40 करून देतात किंवा झालं तर 60 करून देतात आणि ते तुमचं उत्तर चुकलेलं असतं. त्यामुळे हे प्रश्न तुमचे कोणत्या पद्धतीचे असतात, कोणते कन्फ्युज करत असतात, कोणत्या प्रश्नामध्ये सिली मिस्टेक होत असतात, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. बघा, चौरसाची बाजू 10% वाढवल्या, चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? आता अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात की वर्तुळाची त्रिज्यावर विचारतात. वर्तुळाची त्रिज्या जर 20% वाढवली तर त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढवून? कधी कधी डायरेक्ट सोपं विचारतात की बाबा 20चे 30% किती, 500चे 20% किती? हे सगळं तुम्हाला आता माहिती आहे, पण मी तुम्हाला अवघड घटक सांगतोय, अवघड प्रश्न कसे येतात ते सांगतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर नफा आणि तोट्यावरती बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारत असतात. कधी कधी सरळ विचारतात, कधी कधी शेकडा नफा विचारतील, शेकडा तोटा विचारतील. शेकडा नफा शेकडा तोटा तुम्ही डायरेक्ट सूत्रावरून काढू शकतात, पण एखाद्या वेळेस थोडासा असा अवघड प्रकारचा प्रश्न विचारला जो तुम्हाला दिसायला भला मोठा दिसत असतो आणि असं वाटतो की अवघडच प्रश्न आहे कानू. एक कंपनी एक वस्तू 50 रुपयांना बनवली, ती एका व्यापाऱ्याला 60 रुपयांना विकली, व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला पुन्हा 75 रुपयांना विकली, तर नंतर दुकानदाराने तीच वस्तू एका ग्राहकाला 100 रुपयांना विकली, तर कंपनीच्या नफ्याची टक्केवारी किती? म्हणजे किती मोठा कारभार झाला इथं, किती मोठा व्यवहार झाला. 3-4 लोकांकडून कंपनी, ग्राहक, हे ते असं आपण भाव चढून जात असतो. असं वाटतं की बाबांनो भला मोठा दिसतोय, लयच डोक्याचं हे करून टाकणार, सोडून टाकावं का असं प्रश्न. पण हे सगळं तुमचं, हे सगळे जे घटक आहे ते आपण तुमच्या बॅच मध्ये कव्हर करून देतोय. सगळे प्रश्न तुम्हाला बॅच मध्ये सोडून दाखवलेले. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला सिलेबस दाखवायचा आहे, कोणकोणते प्रश्न येतात आणि कोणकोणत्या प्रश्नामुळे तुमचे मार्क जातात, जेणेकरून तुम्ही त्याच प्रश्नावरती फोकस देणार, तेच प्रश्न सोडवणार. सोडवता येत नसले तर आपली बॅच घ्या, आपल्या बॅच मधले लेक्चर बघा, सगळा प्रकरण, सगळे जे काही तुमचे टॉपिक आहे सगळे व्यवस्थित कव्हर होणार आहे. बघा, भला मोठा प्रश्न दिसतोय की एवढे टक्के सूट दिली, त्याच्यानंतर 4000, पुन्हा 20,000, पुन्हा 5,000. म्हणजे इथं कुठेतरी आपल्याला वाटतं की बाबांनो काय करावं, कसे प्रश्न आहे.
मग हेच प्रश्न आपले मार्क खाणारे असतात, अवघड प्रश्न असतात आणि त्याच प्रश्नावरती आपल्याला काय करायचंय, भर द्यायचा आहे. त्याच्यानंतर सरळ व्याजावरती डायरेक्ट तुम्हाला सरळ व्याजाच्या सूत्रावरती बरेचसे प्रश्न विचारत असतात. मुद्दल म गुणेला द गुणेला क भागेला 100 या सूत्रावर आधारित बरेचसे प्रश्न विचारतात. सरळ व्याज काढायचं सांगतील, कधी कधी सरळ व्याज दिलेलं असलं तर मुदत काढायचं सांगतील, कधी कधी मुद्दल काढायचं सांगतील, बरोबर आहे, कधी कधी दर काढायचं सांगतील. अशा प्रकारे कधी कधी तुम्हाला काय सांगतील, अशा प्रकारचे प्रश्न येतील. खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता, जिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पडतळून पाहिजे आहे, बरोबर आहे. आणि इथं तुमचा कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. जर तुम्ही सरळ व्याज टॉपिक मधल्या कन्सेप्टच क्लिअर नाही केल्या तर इथं तुम्हाला या गोष्टी कळणारच नाही की बाबा एवढा शेकडा आहे तर मग काय करायचं काय नाही. मग हे जे प्रश्न आहे तर हे प्रश्न तुमचे चांगले कव्हर झाले पाहिजे, हे प्रश्न कळाले पाहिजे तुम्हाला टॉपिक वाईज. बघा, सुशांतने व्याजाच्या दरा इतका वर्षासाठी सरळ व्याजाने 1600 रुपये कर्ज घेतले, जर त्याने कर्ज फेडताना रुपये 784 व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता, बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्हाला दोनच गोष्टी माहिती आहे, इथं तुम्हाला 3 गोष्टी माहिती असल्या त्यावेळेस तुम्हाला चौथी गोष्ट निघत असते कशानुसार, सूत्रानुसार. पण दोनच गोष्टी माहिती असल्या तर तुम्हाला दर काय असतो, त्याच्यानंतर तुम्हाला मुदत काढावं लागत असती. या 2 गोष्टी कशा प्रकारे काढायचं ते सगळं तुमचं त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. चक्रवाढ व्याज बऱ्याच मुलांना अवघड जात असतं, पण चक्रवाढ व्याज इतकं सोपं काहीच नाही, खूप सोपा टॉपिक आहे. वाटत अवघड वाटतो पण सगळा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगावं लागणार आहे. सांगणाऱ्याचे सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा ट्रिक या टॉपिक मध्ये लागू होत असतात. सगळ्या ट्रिक तुम्हाला सांगणार. 10% 10% दराने 15,000 रुपयाचे मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती. सारखा विचारला जाणारा प्रश्न आहे की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधील फरक किती असतो. मग याच्यासाठी सूत्र बी असतं, याच्यासाठी ट्रिक बी असते, सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर करणारे तुमच्या पोलीस भरती मधला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम 8 पट किती वर्षात होईल. हा जो प्रश्न आहे तो फक्त 2 सेकंदामध्ये सुटणारे, पेन सुद्धा उचलायची गरज नाही. पण तुमची कन्सेप्ट क्लिअर नसती, हा प्रश्न कशा पद्धतीनं कोणत्या ट्रिकनं सोडवायचा ते माहित नसतं, त्यामुळे तो प्रश्न आपल्याला सोडून द्यावा लागत असतो किंवा आपण सोडूनच देत असतो. पण तसं आता होणार नाही. त्याच्यानंतर बघा, गुणोत्तर व प्रमाणावरती कधी कधी डायरेक्ट सरळ विचारतील, कधी कधी असं देतील जिथं तुम्हाला मिश्रणाचे प्रश्न विचारत असतात. आणि मिश्रणाचे प्रश्न हे अवघड असतात. भंडारा पोलीसला विचारला म्हणल्यावर समजून घ्यायचं की अवघडच विचारला, तिकडे अवघडच विचारत असतात जवळपास प्रश्न. ठीक आहे, मिश्रणाचा प्रश्न असा दिला तर असं वाटतं की बाबा हा प्रश्न सोडून द्यावा. बघा, जर जारमध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात 28 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी आहे, 1 लिटर दूध आणि 1 लिटर पाणी मिसळून मिश्रण तयार केले जाते, तर नवीन मिश्रणाचे 40% 20 लिटर असेल तर X चे मूल्य शोधा. म्हणजे प्रश्न सोडूनच देणार विद्यार्थी. किती चांगल्या प्रकारे 1-2 बॅचेस केलेल्या असल्या, अभ्यास केलेला असला तर डायरेक्ट सोडून देणार. त्यामुळे हे प्रश्न काबर सोडायचे नाही, कशा प्रकारे सोडवायचे सगळं आपण डिटेलमध्ये सांगणार आहे. जास्त वेळ नसतो लागत, 15 ते 20 सेकंदामध्ये हा प्रश्न सुटत असतो. जिथे जो प्रश्न तुम्हाला सोडून द्या वाटतंय किंवा 2-3 मिनिटं घेतोय तो प्रश्न आपण कमीत कमी वेळेमध्ये कसा सोडवायचा, स्पीड कशी वाढवायची, सगळ्या गोष्टी तुमच्या आपल्या ज्या काही बॅचमध्ये ते कव्हर करणार. बघा, मेंढपाळ व मेंढा यांचे प्रमाण दिलेलं असून त्यांच्या पायांची संख्या डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने जास्त आहे, तर मेंढपाळांची संख्या किती आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसला विचारलेला प्रश्न आहे. पण समजून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्हाला समीकरण तयार करावं लागेल. याला x म्हणावं लागेल, याला 4x म्हणावं लागेल. गुणोत्तराला आपण x जोडत असतो जेणेकरून लवकर आपलं उत्तर येत असतं. त्याच्यानंतर ही सगळी माहिती देऊन इथं समीकरण तुम्हाला तयार करावं लागणार आहे. जसं तुम्ही वयवारी हा टॉपिक बघितला असेल, वयवारी टॉपिक मध्ये तुम्हाला इथं समीकरण तयार करून मग वय काढायचं असतं. पण कधी कधी ऑप्शन वरून बरेचसे प्रश्न सुटत असतात. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न ऑप्शन वरून सुटणार आहे. मग या वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की पुस्तकामध्ये दिलेलं असतं तुम्हाला सगळं सोडून वगैरे, पण पुस्तकानुसारच तुम्ही जावा असं नाही. तर तुम्ही तुमच्या मेंदूचा उपयोग परीक्षेच्या वेळेस कसं करता ते महत्वाचं आहे. बरेच प्रश्न हे ऑप्शन वरून सुटतात तुमच्या पेपरला येणारे. 50 प्रश्न गणित बुद्धिमत्ताची येत असतात तर 50 पैकी 18 ते 20 प्रश्न हे ऑप्शन वरून सुटत असतात. कशावरून, ऑप्शन वरून, उत्तरावरून सुटत असतात. मग कोणत्या प्रश्नाला ऑप्शन वापरायचं कोणत्या नाही, कारण एखादा अवघड प्रश्न आहे त्याला तुम्ही ऑप्शन वापरताय, ज्याचे ऑप्शनच अवघड आहे किंवा भले मोठे, मग त्या ऑप्शन मध्ये वेळ नाही वाया घालवायचा. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण सांगणार आहे बॅच मध्ये की कोणत्या, मी टॉपिक वाईज सांगतच असतो की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा काढू शकतात आणि कुठे जास्त वेळ लागणार आहे. आणि जे काही आपलं उदाहरण आहे त्या उदाहरणाच्या मी 2-2, 3-3 मेथड करायला सांगतो की या 2-2 मेथडनं किंवा 3-3 मेथडनं पद्धतीनं उत्तर निघणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटली किंवा जी तुमच्या डोक्यात बसली तीच मनात ठेवा आणि त्यानं सोडवा. आणि जास्त खिचडी डोक्यामध्ये घालून घेऊ नका, जेणेकरून काय होत असतं, आपली खिचडी पकत असतील, जे आपल्याला येतंय ते बी हुकून जात असतं. त्यामुळे एकच पद्धतीनं चालायचं. वर्ग काढणे ना, वर्ग काढायची एकच ट्रिक शिकून घ्यायची, बाकीच्या फंद्यात पडायचं नाही की याच्यासाठी वेगळी त्याच्यासाठी वेगळी या असं तसं, जेणेकरून डोक्यात खिचडी होत असतील, जे तुम्हाला येतंय ते बी तुम्ही विसरून जात असतात. ठीक आहे, लॉज ऑफ अट्रॅक्शन मध्ये हेच सांगितलेले की एकच गोष्ट मन लावून करा, एकावरतीच फोकस करा. जर तुम्ही एका गोष्टीसाठी 2-4 मार्ग अवलंबले तर तिथं कुठेतरी तुमची जी काही एकाग्रता आहे ती भंग होऊ शकते किंवा तुमचं जे काही आधीच तुम्ही स्टोअर करून ठेवलेलं आहे ते तुमचं
गायब होऊ शकतं. मग गायब होऊ द्यायचं नसन तर एकच पद्धत ठेवायची, पण ती चांगली ठेवायची. ठीक आहे. वेगवेगळं अंतर बऱ्याचशा मुलांना अवघड जात असतो, पण इथं आपण बऱ्याचशा ट्रिक सांगणारे विद्यार्थ्यांना की वेगवेगळ्या ट्रिकनं टाइम, स्पीड आणि डिस्टन्स वरती रेल्वेचे बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. कधी कधी डायरेक्ट सरळ सरळ विचारतील तुम्हाला. मग 5/18 मध्ये आणि 18/5 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत असतं. ते कन्फ्युजन दूर करायचंय तुमचं सगळ्यांचं. आणि एखादी रेल्वे एखाद्या बोगद्याला ओलांडून जाते, प्लॅटफॉर्मला ओलांडून जाते, कधी कधी 2-2 लांब्या दिलेल्या असतात रेल्वेच्या, बरोबर आहे. कधी कधी काय दिलेलं असतं, 2-2 वेग दिलेला असतं, पण आपल्या सूत्रानुसार आपल्याला एकच लांबी म्हणजे एकच अंतर आणि एकच वेग पाहिजे असतो. तेव्हा काय करायचं, वेग कसा काढायचा, लांब्या कशा काढायच्या, सगळं तुम्हाला विस्तारित सांगणार आहे. असं बराचशा अवघड प्रश्न आहे तुम्हाला. बघा, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किमी वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किमी वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील? अहिल्यानगर पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि इथं आपल्याला वाटतं की हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नाला सोडवायला बराचसा वेळ लागणार आहे कानू, पण काही प्रश्नाला ज्या प्रश्नाला लागत असतो वेळ, त्याला मी सांगत असतो याला वेळ लागणार आहे. पण खूपच वेळ न लागता कमी वेळेमध्ये कोणत्या पद्धतीनं, कशा सोप्या पद्धतीनं, कोणत्या ट्रिकनं सोडवायचं, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करतोय. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा तरी बॅचचे लेक्चर बघा. तुम्हाला फ्रीमध्ये डेमोमध्ये 5-6 लेक्चर आहे, तेवढे बघा. तुम्हाला चांगलं वाटलं की बाबा याच्यातून स्कोर वाढू शकतो, तर 200 रुपये आपल्यासाठी जास्त नाही. आपल्या आवडत्या मैत्रिणीचं रिचार्ज करत असतो आपण 350चं. बॅच 200 रुपयाच्या बॅच मध्ये आपल्याला वर्षभर शिकायला भेटतंय, एवढं चांगलं चांगलं भेटतंय. आणि तुम्ही जर पोलीस भरतीचे तुमचे 2-4 मार्क वाढत असेल त्या बॅचमुळे, तर नक्कीच तुम्ही त्या 200 रुपयाचा विचार नाही केला पाहिजे. ठीक आहे. बघा, अशा प्रकारचा अवघड भयानक दिसणारा प्रश्न आहे, आणि हे प्रश्न तुमच्या पोलीस भरतीलाच विचारलेले. आणि आपण या रिव्हिजन बॅच मध्ये अवघड प्रश्नाचा जास्त अभ्यास करून घेतोय, जेणेकरून अवघड प्रश्नाचे मार्क जाणार नाही. तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स जर शिकायचं असेल तर बाकीच्या बॅचेस पण आहे आपल्या, मिशन खाकी बॅच, स्वप्न खाकी बॅच, त्या घेऊन त्याच्यामधून तुम्ही पोलीस भरतीचं बेसिक कव्हर करू शकता. ठीक आहे. हे थोडंसं फास्ट घेतोय कारण फक्त तुम्हाला सिलेबस इंट्रोडक्शन द्यायचंय. बॅच मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक एक घटक व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. ज्या मित्रांकडे, विद्यार्थ्याकडे बॅच असेल त्यांना एकदा विचारा की कशा प्रकारे बॅच मध्ये शिकवल्या जातात म्हणून. ठीक आहे. बघा, एक रेल्वे गाडी सकाळी 5 ला निघाली. परत तसाच प्रश्न दिसायला भला मोठा दिसतोय, सोडवायलाही अवघड वाटतोय. सोडवायला अवघड आहे म्हणजे सोडला, असंच करत असते बरेच मुलं. पण सोडला म्हणजे आपण परीक्षावाल्यानं सोडला, किंवा सरकारनं सोडला, किंवा आपलं लिस्टनं आपल्याला सोडला. म्हणून आपल्याला लिस्टमधून सोडवायचं नसन, बाहेर निघायचं नसन, तर तुम्हाला हा प्रश्न सोडायचा नाही, सोडवायचा आहे. ठीक आहे. मग ते सोडवायचं का नाही सोडवायचं ते तुमचा निर्णय आता तुमच्या हातात आहे. ठीक आहे. कामकाळ वेग मध्ये तुम्हाला सरळ सरळ विचारतील की बाबांनो, 2 व्यक्ती एवढ्या एवढ्या वेळामध्ये, एवढ्या एवढ्या तासामध्ये, एवढ्या एवढ्या दिवसामध्ये काम करतात, तर 5 व्यक्ती तेवढंच काम किती दिवसात करतील? कधी कधी 2 व्यक्ती करतात एकत्र, किती दिवसात करतील? अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारतात. कधी कधी अशा अवघड विचारतात, थोडेसे कार्यक्षमतेवरती आधारित प्रश्न असतात, जिथं कुठेतरी आपल्याला वेळ लागू शकतो किंवा अवघड जाऊ शकतो प्रश्न. ठीक आहे. मग हे सगळे प्रश्न आपण काय करतोय, कव्हर करतोय. भंडाराला खूप अवघड प्रश्न विचारतात, हे अनालिसिस करा तुम्ही एकदा. बघा, सचिन हा एक काम 12 दिवसात करतो आणि विराट तेच काम 20 दिवसात करतो. जर सचिनने 8 दिवस काम केले व तो काम सोडून चालला गेला, तर शिल्लक उरलेले काम विराट किती दिवसामध्ये पूर्ण करेल? असे जे प्रश्न असतात, या प्रश्नाला वेळ नाही लागत. फक्त तुम्ही समजून घेतली पाहिजे कन्सेप्ट. अशा प्रश्नासाठी खूप ट्रिक्स आहे, खूप जास्त ट्रिक्स आहे. गणितामध्ये मी बॅचमध्ये मुलांना खूप जास्त ट्रिक्स देतोय, जेणेकरून आपली जी काही परीक्षा आहे तिचं काय म्हणणे, कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवा. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय असतो, त्यांना वेळ पुरत नाही परीक्षेला, कारण बुद्धिमत्ता गणितामध्ये जास्त वेळ जातो. मग तिकडचं बी होत नाही, इकडचं बी होत नाही, असं व्हायला नको. म्हणून बऱ्याचशा ट्रिक पण सांगतो, पण त्याही अगोदर तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर करत असतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याची टाकी व नळ, याच्यावरती बरेचसे प्रश्न आहे. बघा, पाण्याच्या टाकीला अ, ब आणि क असे 3 नळ असतात. अ 24 मिनिटात 4 बादल्या भरतो, ब 1 तासात 8 बादल्या भरतो, क 20 मिनिटात 2 बादल्या भरतो. सर्व नळ एकत्र उघडल्यास 2 तासात पूर्ण टाकी रिकामी होते. जर बादली 5 लिटर पाणी धारण करू शकते, तर टाकीची क्षमता किती आहे? आता प्रश्न वाचल्यानंतर असं इलॉजिकल वाटतो की या प्रश्नामध्ये काही लॉजिकच नाही का, सोडून द्यावं वाटतं. माझ्यासारखं विचार करून की बाबांना सोडून द्यावा प्रश्न. आणि प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एवढी सगळी खिचडी करावं लागणार तिथे त्या ठिकाणी. पण सोप्या पद्धतीनं कन्सेप्ट काय आहे ती समजून घेऊन, टॉपिक व्यवस्थित समजून घेऊन, कशा प्रकारे सोडवायचा, ट्रिक कोणती लागू होती का, मग कशा प्रकारे लागू होती, कसं सोडवायचं, सगळ्या गोष्टी तुमच्या बॅचमध्ये आपण कव्हर करत आहे. परिणामावरती सोपे प्रश्न असतात. मागच्या मुंबईला 3-4 प्रश्न परिणामावरती आला होता तुमच्या, पण असे जर आले अवघड थोडे, तर ते तुम्हाला रूपांतरित करता आले पाहिजे.
पॉईंट दिसल्यानंतर आपण घाबरून जातो की बाबांनो पॉईंट आहे, मग पॉईंटचे उदाहरण कसे करायचे, पॉईंटला सरळ सरळ त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, सगळं तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलेले. भूमिती बऱ्याच मुलांना अवघड जाते, पण भूमितीमध्ये जास्त की अवघड प्रश्न विचारत नाही. तुम्ही सगळे सूत्र जर एकदा व्यवस्थित पाठ केले तर जवळपास 90% प्रश्न हे तुमच्या सूत्रावरच आधारित असतात. पण कुठेतरी 2-4 प्रश्न असे असतात जिथे तुम्हाला तुमची जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट जर क्लिअर असली तर तुमचे हे अशा प्रकारचे प्रश्न सुटत असतात. बघा, 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय काय काढायचंय, 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता या परिमितीवरून तुम्हाला चौरसाची बाजू काढायची आहे, त्या बाजूवरून तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय आणि 44 सेंटीमीटर परिघ म्हणजे वर्तुळाचा परिघ दिलेला आहे तुम्हाला इथं 44 सेंटीमीटर, म्हणजे त्याची तुलना तुम्हाला करायची. किती किती कुटाणा करायचं इथं. मग ह्या गोष्टी समजून घ्या, ह्या कन्सेप्ट समजून घ्या, नेमकं इथं करायचं काय आहे, कशा पद्धतीने सोडवायचंय. बऱ्याच मुलांना कळतच नाही की प्रश्नामध्ये नेमकं काय केलेलं आहे. मग हे प्रश्न तुम्हाला आता तुमच्या पोलीस भरतीला विचारला जातंय. मग कॉम्पिटिशन किती वाढतंय बघा, हळूहळू तुम्हाला अवघड प्रश्न ते टाकणं सुरू करणार आहे. मग सगळ्या प्रश्नासाठी आपण तयार असलं पाहिजे की नाही. बघा, एक 38 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद आयताकार क्षेत्राच्या आत चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनवला आहे. जर रस्त्याचे क्षेत्रफळ 600 चौरस मीटर असेल तर या रस्त्याची रुंदी किती असेल. बघा, 38 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद इथं दिलं, 38 मीटर लांब दिलं, तर परत रुंदी कशाला काढायला सांगितली, पण ती रुंदी कशाची काढायला सांगितली, रस्त्याची काढायला सांगितली. मग इथं हे जे प्रश्न आहे ना हे खूप जास्त कन्फ्युज करत असतात. हे सगळे प्रश्न आपण डिटेलमध्ये बघतोय. बघा, अशा प्रकारचे गुणोत्तर दिलेले आहे, क्षेत्रफळ दिलेले आहे, त्याच्यावरून तुम्हाला उंची काढायची आहे. मग इथं कोणतं सूत्र वापरायचं, तुम्हाला हे प्रश्न येत असतात, सूत्रानुसार लगेच सुटत असतात. पण सगळ्यात महत्त्वाची अडचण काय असते सांगू तुम्हाला, कोणता प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा आणि कोणत्या प्रश्नाला कोणतं सूत्र वापरायचंय. कधी कधी ट्रिक कळाली तर मग कोणत्या प्रश्नासाठी कोणती ट्रिक वापरायची या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच नाही आणि कळतच नाही. याच सगळ्या गोष्टी आपण तुमच्या रिव्हिजन बॅच मध्ये कव्हर करत आहोत. ठीक आहे, शाब्दिक उदाहरणे सगळ्यात महत्त्वाचे. शाब्दिक उदाहरणावरती आपल्या अडचण येत असते बऱ्याच विद्यार्थ्यांना. पण शाब्दिक उदाहरणावरून समीकरण कशा प्रकारे तयार करायचं, म्हणजे बघा, एक प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या किती. आता समीकरण तयार करून या शाब्दिक उदाहरणाचं आपण काय करत असतो, 2x + 4y, 2 पाय 4 पाय, बरोबर आहे. आणि मग त्यांची जी काही संख्या आहे ती यांची बेरीज, पुन्हा पायांची संख्या 144 आहे, बरोबर आहे. म्हणजे हे समीकरण तयार करून आणि अजून एक दुसरं x + y चं समीकरण तयार करून मग ते समीकरण काटकूट करून सोडून मग सोडत असतो. पण या प्रश्नासाठी एकदम सोपी जलवा ट्रिक आहे, त्या ट्रिकनं फक्त 2-3 सेकंदात उत्तर येतं. त्या सगळ्या ट्रिक तुम्हाला सांगू. आणि हे जे प्रकरण आहे किंवा हा जो टाईप आहे, हा टाईप वारंवार परीक्षेला विचारला जात असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करत आहे, आपण कव्हर करत आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला ट्रिक लागू होत असतात, बरेचसे प्रश्न ट्रिकनं सुटतात, ऑप्शन वरून सुद्धा सुटतात. मग कशा पद्धतीने सोडवायचे ते सगळं सांगूया. तुम्ही पुस्तकाची भाषा वापरा, चांगली गोष्ट आहे, पण पुस्तकावरून प्रत्येक जो प्रश्न आहे तो पुस्तकाच्या माध्यमातून सोडवू नका. कारण प्रत्येक प्रश्न पुस्तकाच्या माध्यमातून सोडवला तर ह्या प्रश्नाची ट्रिक पुस्तकामध्ये नसन, पण ह्या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवायचे पूर्ण लॉंग मेथडनं सगळं दिलेलं असणार आहे. आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही तिथे सोडवायला गेले तर खूप जास्त वेळ तुमचा त्या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे, असंच सगळ्या गोष्टी आता पूर्ण जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे. काय काय तुम्हाला परीक्षेला विचारतील, काय काय नाही, आणि आपले जे काही मार्क आहे ते कोणकोणत्या विधानावरून जाणार आहे, काय जाणार आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केलेल्या आहे. ठीक आहे, सगळे जे काही टॉपिक आहे ते महत्वाचे. यातीलच अजून जे 1-2 टॉपिक आहे, समजा संभाव्यता झाला, संभाव्यतावरती एखादे 2 प्रश्न कधी मध्ये विचारत असतात. तुमची स्टॅटिस्टिक्स आहे, बरोबर आहे, म्हणजे सांख्यिकी, त्याच्यावरती मीन, मोड आणि मीडियन, जे मध्य काढा म्हणतो, बहुलक काढा म्हणतो आपण, त्याच्यावरती एखादा 2 प्रश्न विचारत असतात. ते सुद्धा एकदा लक्षात असू द्या. पण सगळ्यात महत्वाचा हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम एकदा व्यवस्थित बघा, पडताळून बघा, कोणकोणते अवघड घटक आहे, कोणकोणत्या घटकावरती आपले प्रश्न येत आहे आणि कोणकोणत्या घटकामुळे, कोणकोणत्या टाईपमुळे आपले प्रश्न चुकताय जात आहे, त्याचा अभ्यास एकदा करा, त्याचा अनालिसिस एकदम चांगल्या प्रकारे करा. या सगळ्या गोष्टी जर एकदम तुम्ही चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचा जो काही स्कोर आहे तो स्कोर वाढण्यामध्ये काय होणार आहे, मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला लयच अडचण येत असली किंवा लय स्कोर कमी येत असला तर आपली जी बॅच आहे ती बॅच नक्की तुम्ही घ्या. फक्त 200 रुपयाला तुम्हाला बॅच ऑफर मध्ये सध्या, नंतर त्याची किंमत वाढू शकते. तुम्हाला मी सांगितलेले आहे की ह्या बॅच मध्ये आपण अवघड घटकावरती जास्त फोकस देणार आहे. कोणत्या कारणांमुळे मुलांचे मार्क कमी होत असतात आणि सगळ्यात त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टॉपिकच्या टेस्ट दिल्या जात आहे, जेणेकरून त्या टॉपिकच्या आधारावरती तुम्हाला जे जे अवघड प्रश्न विचारले जात असतात, जे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात, सगळ्या प्रकारांवरती तुम्हाला प्रश्न टाकलेले आहे, जेणेकरून तुमचा टॉपिक वाईज सगळा अभ्यासक्रम कव्हर होणार आहे, अवघड प्रश्नाची तयारी होणार आहे. तुम्हाला रोज ते प्रश्न सोडवण्यासाठी काय होणार आहे तर सवय लागणार आहे. आणि प्रत्येक जी काही
टेस्ट आहे त्या टेस्टची तुम्ही काय काढू शकतात, प्रिंट काढू शकतात. प्रिंट काढायचे, प्रिंट काढून तुम्ही सोडवू शकतात. जर तुम्हाला बॅचचे जे काही डेमो लेक्चर टाकलेले ते बॅचचे डेमो लेक्चर तुम्हाला आवडले नाही तर बॅच तुम्ही घेऊ नका. पण माझी विनंती तुम्हाला एकदा जाऊन नक्की बघा, जेणेकरून आपले मार्क कुठे जातात, कसं कसं शिकवलं जाते बॅचमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला एवढं सगळं करून बी बॅच नाहीच घ्यावं वाटली तर आपण फ्रीमध्ये ज्या टेस्ट तुम्हाला टाकलेल्या आहे महाराष्ट्र अकॅडमी ॲपमध्ये, रोज आपण करंट अफेअरची तुम्हाला माहिती टाकत असतो. एवढा मोठा जे काही करंट अफेअर तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारलं जात असतं, म्हणजे चालू घडामोडी तर चालू घडामोडीचे सगळे प्रश्न किंवा सगळा डाटा तुम्हाला फ्रीमध्ये टाकलेला आहे ॲपमध्ये. रोज आपण तो टाकत असतो, दिवसाबाईज काय रोजचं घडत असतं घटना, सगळ्या घटना त्याच्या तुम्ही त्याच्या ज्या काही प्रिंट आहे तुम्ही त्या सुद्धा काढू शकतात, जेणेकरून तुम्हाला ते सोडवायला, त्याच्या नोट्स काढायला सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहे. त्यामुळे नक्की आपली ही बॅच घ्या. या क्रमांकावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता बॅच संबंधित. अंतिम रिव्हिजन बॅचचं नाव आहे. बॅच एकदम चांगल्या प्रकारे तुमचं जे काही रिव्हिजन आहे ते आपण चांगल्या प्रकारे करून घेणार. ठीक आहे, थांबूया आता आपण इथं. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद.